भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंती सोहळ्यानिमित्त गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या खासदार प्रफुल्ल पटेल यांनी गोंदिया शहराच्या आंबेडकर चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर माल्यार्पण करत अभिवादन केले। सोबतच गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल, माजी आमदार राजेंद्र जैन यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यावर माल्यार्पण केले आणि यावेळी गोंदिया शहरातील अनेक नागरिक आणि आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित असून खासदार प्रफुल्ल पटेल, आमदार विनोद अग्रवाल, माजी आमदार राजेंद्र जैन यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्ताने नागरिकांना शुभेच्छा दिल्या। महामानव संविधान निर्माता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आजचा हा दिवस खऱ्या अर्थाने एक संकल्प करण्याचा दिवस आहे। ज्याप्रमाणे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील सर्वात मोठी सामाजिक क्रांती रक्ताचा एकही थेंब न सांडवता घडवून आणली आणि या देशातील करोडो करोडो कोटी कोटी ज्यांना माणुसकीचे साधे वर्तन मिळत नव्हते अशा सर्व लोकांकरता त्यांना सन्मानित जीवन जगण्याचा अधिकार मिळवून दिला आणि खऱ्या अर्थानं समता, न्याय, बंधुत्वावर आधारित समाज व्यवस्था निर्माण करण्याकरता, न्याय व्यवस्था निर्माण करण्याकरता बाबासाहेबांनी जो त्याग केला आहे, परिश्रम केला आहे, त्याचा एक आदर्श घेऊन आपल्याला त्यांचा हा विचार प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक समाजापर्यंत पोहोचवून आपल्याला तसा समाज निर्माण कसा करता येईल हा संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे। आणि या निमित्ताने आम्ही आज संकल्प करतो की गरीबातल्या गरीब माणसाच्या अश्रू पुसण्याकरता, जे रंजले गांजले आहेत त्यांची सेवा करण्याकरता, निराधार माणसाला आधार देण्याकरता आपण सर्वजण पुढे येऊया, हीच शुभेच्छा आजच्या या निमित्ताने त्यांना मी सर्व लोकांना देतो आणि ही अपेक्षा व्यक्त करून आज महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी आपली मानवंदना अर्पण करतो। आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना चरणी कोटी कोटी अभिवादन करतो आणि महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला पण मी आवाहन करतो की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला एक दिशा दिली, फक्त संविधानच नव्हे पण दिशा दिली आणि गोर गरीब, शोषित, वंचित आणि प्रत्येक धर्म, समाज आणि वर्गाच्या लोकांना एक संघ ठेवून भारताचा विकास झाला पाहिजे, भेदभाव नको, प्रेमभाव असला पाहिजे, हा त्यांचा संदेश होता आणि हे त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करून हा संदेश बौद्धाचा सुद्धा देशवासियांना आणि जगाला देण्याचं काम केलं। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।